मला समजत नाही हा रविवार दिवशी चिकनच्या दुकानात एवढी गर्दी करते. तर हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी ब्लॉगमध्ये. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझा आय डीचं नाव चेंज झालं आहे आणि यांना घेऊन मी निघालो मग चंद्रपूरला. सगळेजण मैत्रिणी आम्ही निघालो मीटिंगसाठी चंद्रपूरला. जाता जाता पहा ना ऊन कशी होती. 8 वाजता ऊन अशी वाटत होती, मस्त उन्हाळ्याची ऊन आहे आता. गरमीच्यानं बेहाल, जिकडे तिकडे हिरवं हिरवं होतं, पण का करते उन्हाच्याने एवढा प्रॉब्लेम जात होता का नाही खूपच. अरे बापरे, असं वाटतं ऊनच मे महिन्यात चालू आहे का काय का असं वाटतं. फायनली पोचलो आम्ही इंजिनियर कॉलेजजवळ. मग पोचलो आम्ही चंद्रपूरला. चंद्रपूरला जाताच आम्हाला दिसले येतो भयानक गर्दी. आम्ही म्हटलं का झाला, पण मग म्हटलं का नाही इथं चिकनची दुकान आहे तर कोंबड्या घेत आहे. मग आम्ही पोहोचलो महाकाली मंदिराजवळ. महाकाली मंदिराजवळ दर्शन केलं. मग समोर जाता जाता आम्हाला भेटला काफी जात होती आणि चाय बी जात होता. ज्यांना कोणाला चाय पाहिजे ते इथं नक्की जाऊन पिऊन घ्या. मग फायनली पोहोचलो आम्ही कन्याका मंदिराजवळ. पण आम्हाला रस्ताच नाही सुचत होता कोणाकडून जायचं, कारण की तो कन्याका मंदिर होता गल्लीमधून. आम्ही गेलो गिरनार चौकाकडे, व्यापारी विभागाकडे, पण आम्ही तिथं काही जाणं झालंच नाही. मग आम्हाला म्हटलं का इकडून जा. एका जणाला विचारलं आम्ही इकडून जायचं का, ते म्हणजे भाऊ मी नवीन मला काही माहीत नाही. चंद्रपूरला सगळेजण नवीनच राहते आहे की नाही. तर आम्ही मग गेलो हा मागच्या साईडला, हा घर कोणाचं आहे ते तुम्हाला माहीतच आहे. मग थोडा समोर गेल्यानंतर एका गल्लीमध्ये कन्याका मंदिर होता. खूप चांगला कन्याका मंदिर, एवढा पॉश. खरंच सगळेजण म्हणत होते किती छान आहे मूर्तीपासून तर, आणि त्याची साफसफाई एवढी चांगली होती का नाही. खरंच सगळेजण लंच टाईम झाला आणि त्याच्यानंतर मंदिरात गेले. सगळेजण दर्शन करत होते. खरंच थोड्या वेळ बसल्यानंतर असं वाटतं इथून जावंच नाही. पण आमचं काही पण गावाला तर याच लागते. आणि नवग्रहांचे आमचे दर्शन वगैरे झाले. खूप छान साफसफाई होती आणि थोडा वेळ शांती वाटत होती. म्हणजे तिथं गेल्यानंतर थोडा पण आवाज येत नव्हता, इतकी शांती. आणि सगळेजण बसले. सगळे लंच टाईम वगैरे झाल्यानंतर सगळेजण, एका मुलानं क्लेचा गणपती बनवला, तो पण खूप चांगला बनवला. मग सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतले आणि थोडा वेळ बसले. आणि मंदिराचं खरंच खूप सुंदर मंदिर, वरचा वगैरे मजला खूप सुंदर वाटत होते. म्हणजे जास्त गर्दी झाली तर वरतं पण लोक बसू शकतात एवढं. सगळ्यांनी थोडा वेळ शांतपणे बसले. सगळ्यांनी मूर्तीचे दर्शन वगैरे. हा मेन डोअर होता. आम्ही मागच्या साईडला होतो, हॉल साईडला, कारण की आमची मीटिंग तिथं चालू होती. लंच टाईम झाल्यामुळे आम्ही म्हटलं मग मिळते का नाही का दर्शन, म्हणून आम्ही पहिलेच दर्शनात. मग सगळेजण जासाठी निघाले. सगळेजणांची भेट वगैरे झाली. कारण की मीटिंग कशाची होती मी तुम्हाला सांगू नाही शकत, कारण की आमची मीटिंग खूप छान राहते. मग 6 महिन्यातून एकदा राहते. मग सगळ्यांनी म्हटलं चला आता बल्लारशीची तयारी करू. पण आम्हाला जायचं अंचलेश्वर मंदिरात, पण त्यांनी म्हटलं पार्किंगसाठी खूप दूर जावं लागते.